प्रत्यक्षात शाळा सुरू होत नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागतो आहे. पण याच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर एक लक्षात येईल, आपण गेल्या वर्षी म्हणजेच इयत्ता 11वीमध्ये शेवटचा एक टॉपिक बघितला होता, तो म्हणजेच फायनल अकाउंट, ज्याच्यामध्ये आपण फक्त एकच व्यापाऱ्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती बघितली होती. पण 12वीला याचा विस्तार म्हणून आपल्याला पहिला टॉपिक आहे तो म्हणजेच पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक पार्टनरच्या संदर्भातला आर्थिक व्यवहाराचा विचार इथं आपल्याला करायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट गेल्या वर्षी देखील आपण व्यवस्थित बघितली होती. यावर्षी देखील सर्व संकल्पना तशाच आहेत, फक्त एक व्यापाऱ्याच्या ऐवजी 2 व्यापारी किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांचा अभ्यास बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपल्याला करावा लागणार आहे. तरी या फायनल अकाउंटचा विचार आपल्याला इथं आता करायचा आहे. इथून पुढे नक्कीच या अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या आपल्या पुस्तकामध्ये एकूण जितके प्रॉब्लेम आहेत त्या सर्व प्रॉब्लेमचा दररोज एक प्रॉब्लेम आपल्याला दिला जाईल, जो व्यवस्थित सोडवून दिला जाईल, जो आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहायचा आहे, सराव करायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि सोडवायचा आहे. ज्या ज्यावेळी ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं व्यवस्थित आपण पालन करायचं आहे. एकदा आपला क्लास चालू झाला, यूट्यूबच्या माध्यमातून एकच फायदा आहे, तो फायदा म्हणजे आपण यूट्यूबच्या माध्यमातून वारंवार हे प्रॉब्लेम सातत्यानं बघू शकतो. एक वेळा समजला नाही, 2 वेळा बघू शकतो, 3 वेळा बघू शकतो, वारंवार बघू शकतो आणि आपला सराव याच्यामुळे वाढेल आणि हे प्रॉब्लेम किंवा हे टॉपिक आपले अगदी परफेक्ट होऊन जातील. त्यासाठी दररोज आपल्यासाठी एक प्रॉब्लेम सोडून दिला जाईल, जो आपण यूट्यूबच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहे. पहिला प्रॉब्लेम आज आपण बघतोय. पान क्रमांक 24 वर हा पहिला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम बघा. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 1:1. From the following trial balance and additional information, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. याचा अर्थ या प्रॉब्लेममध्ये दया आणि क्षमा हे 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांनी व्यवसायाला होणारा नफा तोटा एकाच एक प्रमाणामध्ये वाटून घ्यायचं ठरवलेलं आहे. यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली आहे, जी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक काम करायचं आहे. आपण ट्रायल बॅलन्स बघतोय प्रॉब्लेममध्ये, त्याच्या खाली आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. या ॲडजस्टमेंटचे काही इव्हेंट्स इथं कुठं असतील तर त्याला आपल्याला स्टार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठंतरी नोंदी करता येतील. बघा, याच्यामध्ये ॲडजस्टमेंट क्रमांक 2, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बिल्डिंग आणि मशिनरी कुठं असेल त्याला आपल्याला स्टार करून घ्यावं लागेल. बिल्डिंग आणि मशिनरी. तिसरा, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल. याच्यासाठी आपल्या प्रॉब्लेममध्ये बिल्स रिसिवेबल त्याला स्टार करून घ्या. दुसरा, याचा इफेक्ट होणार आहे डेटर्सवर, त्याला देखील स्टार करून घ्या. 4 नंबरची ॲडजस्टमेंट ही नवीन आहे, ही डायरेक्ट त्याचा इफेक्ट दाखवते. 5 नंबरची ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे, जो आपल्या पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो. तर याच्यामध्ये राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD असं म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ आपल्या प्रॉब्लेममध्ये जिथं आपल्याला बॅड डेट दिसतो त्याला स्टार करा. आपल्याला याच प्रॉब्लेममध्ये RDD दिसते, त्या RDDला देखील स्टार करा. 6 नंबरची एंट्री ॲडजस्टमेंट एंट्री आहे. गुड्स ऑफ ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे याचा अर्थ काय की माल विकलेला आहे, त्याची नोंद झालेली नाही आहे. म्हणजेच माल विकला आहे, म्हणजेच आपल्या प्रॉब्लेममध्ये सेल्स कुठं दिसतात त्या सेल्सला स्टार करून घ्या. दुसरा, डेटर्सला स्टार करून घ्या. उत्तर सोडवत असताना सर्वप्रथम स्टॉक 1 एप्रिल 2018 65,000 म्हणजेच ओपनिंग स्टॉक 65,000 रुपये आहे. याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 65,000 बाहेरच्या बाजूला लिहावा. दुसरा घटक बिल्स रिसिवेबल.
म्हणजेच आपलं हे येणं आहे, म्हणजेच ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबलची नोंद करावी. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबलची आपण डायरेक्ट काय करावी, आतल्या बाजूला नोंद करावी. कारण आपण ॲडजस्टमेंटमधला स्टार इथं केलेला दिसतो. स्टार करणं याचा अर्थ या रकमा बाहेर न लिहिता आतल्या बाजूला लिहायच्या आहेत. पुढचा घटक वेजेस अँड सॅलरीज. वेजेस अँड सॅलरीज ₹9,000 असं म्हटलेलं दिसतं. आता बघा, वेजेस अँड सॅलरीज असेल तर याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपल्याला द्यावा लागतो, टू वेजेस अँड सॅलरीज या नावाने. जर का सॅलरी अँड वेजेस असतं तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिलं असतं. पण सुरुवातच वेजेसची आहे, मजुरी आहे, म्हणजेच हा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून द्यायचा आहे. पुढचा घटक सनरी डेटर्स, म्हणजेच हा धनको. म्हणजेच याचा अर्थ आपल्या प्रॉब्लेममध्ये हा घटक सनरी डेटर्स म्हणजेच आपल्याला येणं आहे, आणि आपल्याला येणं आहे ही 1,32,500 रक्कम. म्हणजेच हा घटक आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सनरी डेटर्स या नावाने 1,32,500 आतल्या बाजूला द्यावा लागेल. कारण आपण ॲडजस्टमेंट आहेत म्हणून 2 स्टार त्याला दिले होते. म्हणजेच याचा अर्थ जवळजवळ RDDची देखील ॲडजस्टमेंट याच्याशी संलग्न असल्या कारणानं आपल्याला जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ओळी सनरी डेटर्सवर आधारित कराव्या लागतील. याचं सोल्युशन किंवा याचं एक्सप्लेनेशन आपल्याला पुढं काय येईल त्याच्यातून आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट, ज्या ज्या गोष्टी होत जातील त्याला आपण बरोबर चिन्ह करत जा. म्हणजेच भविष्यात आपल्याला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवत असताना कोणत्याही प्रकारची गोष्ट राहून गेली का याची अडचण निर्माण होणार नाही. पुढचा घटक बॅड डेट्स. प्रॉब्लेममध्ये बॅड डेट्स दिलेले आहेत ₹1,000. आता बॅड डेट्स प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्स म्हणून दिलेले आहेत. म्हणजेच हे बॅड डेट्स ओल्ड बॅड डेट्स आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून बॅड डेट्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ओल्ड या नावानं आपण लिहायचं आहे. बॅड डेट्सचा पहिला इफेक्ट टू बॅड डेट्स ओल्ड 1,000 म्हणून लिहायचं आहे. नेक्स्ट, परचेसिस 1,48,000. परचेसिस म्हणजे खरेदी, आणि खरेदी म्हणजे सहजच आपण ठरल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसिस असं लिहून घ्यायचं आहे. आता इथं 1,48,000 आतल्या बाजूला लिहिलेले आहेत, कारण हे लिहित असताना परचेसिसवर ॲडजस्टमेंट आहे का, नसेल तर क्रेडिट बॅलन्सला परचेसिस रिटर्न असा काही शब्द आहे का बघा. आता इथे दिसतंय परचेस रिटर्न ₹4,000 आहे. मग आता एक काम करा, परचेस रिटर्न म्हणजे खरेदी केलेला माल आपण कोणत्या ना कोणत्या कारणानं चुकीचा आहे, ऑर्डरप्रमाणे आपल्याला मिळालेला नाही आहे, तो खराब होऊन आला, आपल्याला तो परत करावा लागेल. म्हणून परचेस रिटर्न ₹4,000 या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लेस करून घ्या. म्हणजेच 1,48,000 मधून ₹4,000 गेले, बाहेरच्या बाजूला 1,44,000 ही रक्कम आपण लिहून घ्यायची आहे. पुढं मोटर कार. मोटर कार ही आपली ॲसेट आहे, म्हणून मोटर कार 68,000 ही रक्कम आपल्याला ॲसेट साईडला मोटर कार या नावानं लिहावी लागेल. आता इथं बरेचसे घटक मागं पुढं दिसत आहेत, तुमचं कन्फ्युजन होऊ नये. जसे जसे घटक येतील तसे तुम्ही सुरुवातीपासून जरी घेत गेला तरी सुद्धा तुमची कुठलीही चूक होणार नाही याची मी ग्वाही देतो. त्याच्या पुढे मशिनरी हा घटक आहे. स्टार आहे म्हणजे आतल्या बाजूला लिहावं लागेल, पण मशिनरी ही आपली ॲसेट आहे. 1,14,800 ॲसेट साईडला आपल्याला मशिनरी म्हणून 1,40,800 घ्यावं लागेल, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून आतल्या बाजूला एक ओळ सोडावी लागेल. नेक्स्ट, ऑडिट फीज. ऑडिट फीज 1,200. आता ऑडिट फीज याचा अर्थच असा आहे की ऑडिट फी व्यवसायाचं संपूर्ण अकाउंटिंग वर्षभराचं ऑडिटरनं केलं म्हणून त्याला त्याची फी दिलेली आहे. आता हा प्रत्यक्ष खर्च उत्पादनावरचा येणार नाही, हा खर्च हा अप्रत्यक्ष खर्च आहे. म्हणून ऑडिट फी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाकावी. त्यानंतरचा घटक
सेल्स रिटर्न दिसतो 2,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, सेल्स रिटर्न म्हणजे आपण दुसऱ्यांना माल विकला, ज्यांना तो पसंत पडला नाही किंवा त्यांच्या ऑर्डरीप्रमाणे नव्हता किंवा खराब होता, म्हणून त्यांनी आम्हाला परत पाठवला. मग याच्या संदर्भातल्या क्रिया आपल्याला सेल्स जो क्रेडिट बॅलन्सला घटक दिसतो, या सेल्समधून हा सेल्स रिटर्न वजा करावा लागतो. मग त्याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या आपण सेल्स आल्यानंतर पाहू. तत्पूर्वी डिस्काउंट आहे 2,300. आता ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सला डिस्काउंट 2,300 दिसतो. याचा अर्थच असा आहे की आपण आपल्या व्यवसायानं कुणाला तरी डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजेच आपण डिस्काउंट दिला आहे, हा आपला खर्च आहे, म्हणून टू डिस्काउंट 2,300 ही नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करावी. कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला खर्च लिहितो, तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपलं इन्कम लिहितो. पुढचा घटक आहे बिल्डिंग ही व्यवसायाची ॲसेट आहे 75,000. ॲसेट म्हणजेच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण बिल्डिंग या नावानं रक्कम लिहून टाका. ती देखील आतल्या बाजूला, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून ती ॲडजस्टमेंट पूर्ण करून रक्कम आपल्याला बाहेर लिहावी लागणार आहे. पुढं कॅश ॲट बँक म्हणजे आपल्या व्यवसायाचे बँकेमध्ये 12,000 रुपये आहेत, म्हणजेच ही देखील आपली संपत्ती, म्हणून प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक 12,000 असं आपण लिहून घ्या. पुढं 10% इन्व्हेस्टमेंट. आता नुसता इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक असा घटक असता, त्याच्या आधी जर 10% म्हटलं नसतं तर आपण सरळ डायरेक्ट काय केलं असतं, ॲसेट साईडला याची नोंद केली असती. पण 10% इन्व्हेस्टमेंट म्हणजेच याच्यामध्ये एक हिडन ॲडजस्टमेंट आहे, जी इथं न देता याच्यातच दिलेली आहे. याच्यासाठी पहिला इन्व्हेस्टमेंट 20,000 ही नोंद बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 10% इन्व्हेस्टमेंट म्हणून 20,000 रुपये करा. 10% इन्व्हेस्टमेंट म्हणजेच आपल्याला केलेल्या गुंतवणुकीवर 10% वर्षभराचं व्याज मिळतं. म्हणजेच याच्यामध्ये आपण आता कुणी काही नाही जरी सांगितलं असेल प्रॉब्लेममध्ये, तरी याच्यामध्ये आपण वर्षाला आपल्याला मिळणारा इंटरेस्ट म्हणजे व्याज या 20,000 मध्ये अतिरिक्त आणि परत ॲड करावा लागेल. म्हणून ॲड इंटरेस्ट ॲक्युअर्ड किंवा ॲड इंटरेस्ट या नावानं आपण 2,000 रुपये ॲड करायचे आहेत आणि बाहेरच्या बाजूला रक्कम 22,000 ही लिहायची आहे. याच्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमेंट हिडन जरी असली तरी याला 1 असा आकडा द्या आणि याचा दुसरा इफेक्ट, हे इंटरेस्ट आपण केलेल्या गुंतवणुकीवर मिळालेला आहे, म्हणून मिळालेली गोष्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणा आणि त्याला एक ए असा नंबर द्या आणि मिळालेलं इंटरेस्ट 2,000 रुपये बाहेरच्या बाजूला द्या. आता 1 आणि 1 ए असं का लिहायचं, तर सुरुवातीला आपण नेमका ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट कुठं दिला, तर तो 1 या नावानं दिला आणि दुसरा 1 ए या नावानं दिला. याच्या पुढे काही ॲडजस्टमेंट आल्या तर त्याला आपण 2 ए अशा गोष्टी काय करत जाणार आहोत, नोंद करत जाणार आहोत. त्यासाठी पुढचा घटक आता आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे या प्रॉब्लेममध्ये पुढचा घटक आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ्स असं म्हटलेलं आहे. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ्स असं म्हटलेलं आहे. हा 4,500 इतक्या रकमेचा मुद्दा आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ्स असा मुद्दा जर दिला असेल तर एकूण 9 महिन्याचं जाहिरातीचा खर्च 4,500 आहे. पण एक मुद्दा याच्यामध्ये दिसतो, तो म्हणजे आपल्याला 4,500 रुपये भागिले 9 बरोबर 1 महिन्याला आपल्याला 500 रुपये हा जाहिरातीचा खर्च येतो. मग आपण एकूण 9 महिन्याची जाहिरातीचे 4500 रुपये दिलेले आहेत. याचा अर्थ अजून आपण 3 महिन्याचे पैसे देणार आहोत. मग 3 महिन्याची रक्कम 500 गुणिले 3 बरोबर 1,500. मग 1,500 रुपये अजून आपण देणं लागतो, म्हणून सुरुवातीला ॲडजस्टमेंट
4,500 हा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवून घ्यावा आतल्या बाजूला, आणि त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग फॉर 3 months अशा नावानं नोंद करून 1,500 रुपये अजून आपल्याला द्यायचे आहेत, ते याच्यामध्ये द्यावेत. म्हणजेच 4500 अधिक 1,500 बरोबर 6,000 हा निश्चितपणे रकमेचा भाग इथं नोंद केला जाईल. आता बघा, इथं पहिला इफेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट 1,500 रुपये दिले. आता हे आपण देणं लागतो म्हणून याचा दुसरा इफेक्ट आपल्याला देणं लागतो म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस कंसात 3 months इज इक्वल टू 1,500 अशी नोंद याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. पुढचा घटक रॉयल्टीज 3,000. रॉयल्टीज याचाच अर्थ मराठीमध्ये आपण त्याला अधिकार शुल्क म्हणतो. म्हणजेच हा प्रत्यक्ष खर्चाचा भाग आहे जो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू रॉयल्टीज 3,000 नोंद करून घ्या. डेबिट बॅलन्स संपला. क्रेडिट बॅलन्सला जनरल रिझर्व्ह म्हणजेच राखीव निधी 14,500 ही रक्कम दिसते. राखीव निधीची नोंद आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह कोणतीही ॲडजस्टमेंट नसल्या कारणानं सरळ बाहेरच्या बाजूला 14,500 अशी द्या. त्यानंतर कॅपिटल. आता या प्रॉब्लेममध्ये दया आणि क्षमा या 2 पार्टनर्स आहेत. मग एक काम करायचं, आज दया आणि क्षमा यांचं कॅपिटल कायम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवावं लागतं. परंतु एक लक्षात ठेवा, प्रॉब्लेममध्ये कॅपिटलमध्येच प्रॉफिट ऑर लॉस हा ॲड किंवा लेस होत असतो. त्याचबरोबर आपल्या प्रॉब्लेममध्ये जर काही ड्रॉइंग्ज असतील तर ते लेस होत असतात. याच्यासाठी लिहित असताना कॅपिटल दया आणि क्षमा यांचं नोंद करत असताना कॅपिटल दया 1,60,000 आणि याच्यासाठी 2 किंवा 3 ओळी आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी सोडाव्या लागतील. आणि त्याच्यानंतर कॅपिटल ऑफ क्षमा 1,20,000 अशी नोंद करा आणि त्याच्याखाली एक ओळ सोडा. पुढचा घटक क्रेडिटर्स. व्यवसायामध्ये क्रेडिटर्स म्हणजेच 98,000 ही क्रेडिटर्स आहेत. म्हणजे आपण दुसऱ्यांचं देणं लागतो, म्हणजेच दुसऱ्यांचं देणं नक्कीच लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 98,000 या नावानं नोंद करा. पुढचा घटक RDD 1,800. आता हा मुद्दा मिळालेल्या RDDच्या संदर्भातला आहे. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे संशयित कर्ज निधीची तरतूद याबाबत. आता बुडीत कर्ज. आता बघा, RDD 1,800 दिसतो. आपण मगाशी देखील बघितलं होतं की आपल्याकडं बॅड डेट्स 1,000 आहेत. म्हणजे एकंदरीत वर्षभरामध्ये ओल्ड RDD, न्यू RDD, ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स या सगळ्यांचा विचार केल्यानंतर रक्कम जर खर्चाच्या बाजूची मोठी असेल तर त्याच्यातून RDD ही काय करायची असते, लेस करायची असते. याचा विचार नंतर केला जाईल. आता बघा, सेल्स स्टार केलेला आहे 2,85,500. आता सेल्स म्हणजे आपल्या व्यवसायाची विक्री. याची नोंद सरळ सरळ काय करा, बाय सेल्स या नावाने ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 2,85,500 अशी द्या आणि त्याच्याखाली 2 ते 3 ओळी सोडाव्यात. पुढं आपल्या प्रॉब्लेममध्ये पुढचा घटक आहे तो म्हणजेच आउटस्टँडिंग वेजेस ₹700. आता आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे हे आपण देणं लागतो. ॲडजस्टमेंटमध्ये जर ही गोष्ट असेल तर याचे इफेक्ट 2 येतील. पण ट्रायल बॅलन्समध्ये जर समजा आउटस्टँडिंग वेजेस दिल्या असतील तर नक्कीच ही रक्कम आपण देणे लागतो. म्हणून याचा एकच इफेक्ट, तो देखील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस ₹700. आता बघा, आपण टिक करत चाललेलो आहोत. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की आपण किती शिकलो आणि अजून किती शिकायचं आहे. बघा, पुढचा घटक डिस्काउंट. त्याआधी एक घटक आहे परचेसिस रिटर्न, जो आपण मगाशी कमी केलेला होता. पुढचा घटक आता बघा, डिस्काउंट 1,800. आता मगाशी बघितलं आपण की डिस्काउंट 2,300 हा डेबिट बॅलन्स असल्यामुळं
हा खर्च म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला होता. पण आता हा डिस्काउंट जो 1800 दिसतो हा व्यवसायामध्ये आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे, म्हणजे हे आपलं इन्कम आहे. म्हणून इन्कम डिस्काउंटचं क्रेडिट बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1800 अशा पद्धतीनं लिहून घ्या. अशा पद्धतीनं आपल्या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स पूर्ण आपण संपवलेला आहे. काही घटक आहेत ते आपण ॲडजस्टमेंटच्या प्रमाणे याच्यामध्ये नोंद करून घेऊ. पुढचा घटक ॲडजस्टमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. या प्रॉब्लेमच्या आधारावर अजून काही ॲडजस्टमेंट म्हणजे तरतुदी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. पहिली तरतूद, क्लोजिंग स्टॉक ₹40,000. आता बघा, क्लोजिंग स्टॉक 40,000 म्हणजेच व्यवसायाची शेवटची शिल्लक ₹40,000 आहे. याचे एकूण 2 इफेक्ट येतील. पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक माल शेवटचा शिल्लक आहे म्हणून ₹40,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. आणि आपला हा अखेरीची शिल्लक म्हणजेच आपली संपत्ती म्हणून ॲसेट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अशी याच्यामध्ये नोंद करून घ्यावी. क्लोजिंग स्टॉक ₹40,000. असे एकूण आपण 2 इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचे दिलेले आहेत. दुसरी बघा, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय, व्यवसायामध्ये जी आपली इमारत आहे, बिल्डिंग आहे आणि व्यवसायामध्ये जी मशिनरी आहे याच्यावर डेप्रिसिएशन म्हणजे घसारा आकारा. आता घसारा आकारा म्हणजेच ॲसेट साईडला आपल्याला काम करावं लागेल. पहिला याची वर्किंग नोट करून घ्या. बिल्डिंग बघा, एकूण रुपये आहेत बिल्डिंगचे ₹75,000. या बिल्डिंगवर आपल्याला आकारायचं आहे 5% डेप्रिसिएशन. 75,000 वर 5% जर आकारायचं असेल तर 75,000 भागिले 100 गुणिले 5. 100च्या 2 शून्य, या 2 शून्य, 750 गुणिले 5. याचं डेप्रिसिएशन 3,750. हे डेप्रिसिएशन आपल्याला आता काय करायचं आहे, आकारायचं आहे. म्हणजेच बिल्डिंग जी ॲसेट साईडला दिसते या बिल्डिंगमध्ये आता आपण लिहा लेस डेप्रिसिएशन 5%, 3,750. आणि 75,000 मधून 3,750 वजा करायचे आहेत आणि त्याची बाहेर येणारी रक्कम 71,250 ही रक्कम लिहायची आहे. आता हा पहिला इफेक्ट डेप्रिसिएशनचा, पहिला आपण काय केलं, बिल्डिंगमधून लेस डेप्रिसिएशन 5% 3,750 लेस केले. म्हणजे काय, आपल्या व्यवसायाचा हा खर्च आहे म्हणून दुसरा इफेक्ट 3,750 आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 3,750 या नावानं द्यावे लागतील. दुसरा घटक तसाच आहे, मशिनरी. 1,14,800. याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन काढायचं आहे 3%. 1,14,800 भागिले 100 गुणिले 3. 2 शून्य, 2 शून्य, 1,148 गुणिले 3 बरोबर 3,444. ही रक्कम डेप्रिसिएशनची येते. जसं बिल्डिंगचं डेप्रिसिएशन केलं तसेच मशिनरीच्या बाबतीत सुद्धा हेच काम केलं पाहिजे. मशिनरी जी ॲसेट साईडला आहे, जी आपण 1,14,800 लिहिले, याच्या खाली लेस डेप्रिसिएशन 3% म्हणा. आणि हे 3% कसे काढलेत आपल्याला माहिती आहे. 3,444 लेस करा, बरोबर ही रक्कम 1,11,356 इतकी येते. आणि हे डेप्रिसिएशन हा आपला खर्च आहे म्हणून ह्या तरतुदीसाठी म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मशिनरी 3,444 असा द्या आणि मगाशीच्या बिल्डिंग आणि मशिनरीची टोटल रक्कम बाहेरच्या बाजूला 7,194 रुपये अशी लिहावी. पुढचा घटक, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. याचा अर्थ काय, जे आपल्याला प्राप्त बिल होतं याच्यामध्ये 3,000च्या अनादरित बिलाचा समावेश आहे.
आता डिसऑनर बिल म्हणजे अनादरित बिल. जे बिल मिळालं त्याच्यामध्ये 3,000चं बिल असं आहे की जे आपल्याला आता मिळालेलं नाही. मग याचे इफेक्ट्स आपण कसे देणार, तर याचे इफेक्ट्स आपल्याला 2 ठिकाणी द्यावे लागतील. बघा, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. आता याचे 2 इफेक्ट द्यायचे आहेत. ते 2 इफेक्ट इथंच ॲसेट साईडला आहेत. पहिला बिल्स रिसिवेबल जो आपण 28,000 रुपये घेतलेला आहे, याच्यामध्ये लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड असं म्हणा, 3,000 याच्यामधून वजा करा आणि ही रक्कम बाहेरच्या बाजूला 25,000 रुपये द्या. म्हणजे काय, या वर्षामध्ये आपल्याला 25,000 रुपये मिळाले, पण अजून आपल्याला 3,000 रुपये येणं आहे. म्हणजेच ही 3,000 रुपये रक्कम आपल्याला काय करावी लागेल, सनरी डेटर्स म्हणून येणाऱ्या रकमेमध्ये आपल्याला ही रक्कम ॲड करावी लागेल. म्हणून हेच 3,000 बिल रिसिवेबल डिस्काउंट डिसऑनर्डचे सनरी डेटर्स 1,32,500 मध्ये ॲड करायचे. का, तर ही रक्कम येणे आहे, म्हणजेच ही अजूनही येणे आहे. म्हणून अशा पद्धतीनं याची नोंद इथं करा आणि खालच्याच बाजूला 1,35,500 ही रक्कम काय करा, लिहून घ्या. पुढचा घटक तो म्हणजे गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे काय, व्यवसायामधला दया नावाचा जो पार्टनर आहे, या पार्टनरनं व्यवसायातील 1,000 रुपयेचा माल स्वतःच्या वापरासाठी घेतलेला दिसतो, पण याची नोंद व्यवसायाच्या अकाउंटमध्ये झालेली नाही. म्हणजेच याचे इफेक्ट एकूण 2 येणार. एक म्हणजे कोणत्याही मार्गाने माल बाहेर पडला की त्याची सर्वात पहिला नोंद होते, ती म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून आपण लिहायचं आहे बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000 म्हणा, किंवा याला आपण ड्रॉइंग सुद्धा म्हणू शकतो. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे, तो म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो नेट प्रॉफिट ॲड केल्यानंतर आपल्याला ती नोंद काय करायची, किंवा आता फक्त आपण काय करा, एक ओळ दयाच्या खाली सोडल्यानंतर नेट प्रॉफिट ॲड करण्यासाठी सोडल्यानंतर लेस गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000 असं लिहून ठेवा, फक्त लिहून ठेवा. नंतर आपण ज्यावेळी प्रॉफिट निघेल त्यावेळी त्यानंतर त्या गोष्टीचा समावेश आपण करू. बघा, पुढचा घटक राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सनरी डेटर्स. म्हणजे काय, बुडीत कर्ज 1,800 रुपये आहे, ते अपलिखित करा. म्हणजे काय करा, हे बुडीत कर्ज आपल्याला मिळणार नाहीये आणि उरलेल्या रकमेवर आपल्याला काय करायचे आहे, RDD 5% डेटर्सवर आकारायचे, जी रक्कम येईल त्याच्यावर. म्हणजे आता RDD म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल, बुडीत आणि संशयित कर्ज निधी, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. मग आता याचे इफेक्ट्स काय केलेत बघा, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिला इफेक्ट आपण काय करतो बघा, की राईट ऑफ ₹1,800. आता सुरुवातीला आपण एक काम करा, पहिला इफेक्ट सनरी डेटर्स, याच्यामध्ये आपण देण्याच्या आधी आपण पहिला इफेक्ट देऊया, तो म्हणजेच बॅड डेट्समध्ये आपण हे 1,800 रुपये ॲड न्यू बॅड डेट्स म्हणून नोंद करून घ्या. 1,800 रुपये याच्यामध्ये नोंद केलेली आहे. पुढचा या 1,800चा इफेक्ट आहे, तो आपल्याला इथं द्यायचा आहे. मग सनरी डेटर्समध्ये आपल्याला ही रक्कम काय करावी लागणार आहे, मिळणार नाही म्हणून लेस करून घ्यावी लागणार आहे. पण आपल्याला ही रक्कम लेस करून घ्यायची असेल तर त्याच्या आधी अजून काही ॲडजस्टमेंट आहेत, त्या ॲडजस्टमेंटचा समावेश झाल्यानंतर आपण याची नोंद करून घेऊ. पण कायम लक्षात ठेवा, बॅड डेट्स आपल्याला सनरी डेटर्समधून लेस करायचे असतात. म्हणून सनरी डेटर्स खाली 2 ओळी सोडल्यानंतर लेस बॅड डेट्स फक्त आतल्या बाजूला रक्कम लिहून ठेवा, 1,800. पुढचा घटक सांगितला आहे की त्याच्यावर आपल्याला RDD 5% काढायची आहे. पण RDD 5% काढण्याच्या आधी खाली 6 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड. म्हणजेच आपण काय केलं की 6,000 रुपयेचा माल विकला, बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे कोणत्याही प्रकारची एंट्री मात्र नोंद झालेली नाही, चुकून राहिली असेल. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुड्स ऑफ ₹6,000 म्हणजेच काय, आपण माल विकलाय मात्र याची नोंद झालेली नाही. म्हणजेच याचं पहिलं काम करा, 6,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्समध्ये ॲड करून घ्या. माल विकलेला आहे पण नोंद झालेली नाही. मग आता सेल्समध्ये अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 नोंद करा. 6,000 नोंद केला की याची एकूण टोटल तुम्हाला दिसेल 2,91,500. मग आता
याच्यातून प्रॉब्लेममध्ये दिसतं की आपण सेल्स रिटर्न 2,000 रुपये आपल्याला काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. कारण आपण विकलेला माल आपल्याकडे परत आला, म्हणजे आपली तेवढी विक्री कमी झाली, म्हणून आपण सेल्स रिटर्न 2,000 रुपये याच्यामध्ये लेस करावेत. म्हणजे बाहेरच्या बाजूला 2,89,500 ही रक्कम येईल. आता हा विषय इथं संपतो. पण अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 रुपये, पहिला इफेक्ट आपण सेल्समधून ॲड केलेला दिसतो. पण हे 6,000 रुपये म्हणजे विकलेले पैसे येणार आहेत. मग आपण काय करणार, येणे रकमेमध्ये हे कुठेतरी ॲड करावे लागतील. हे 6,000 आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करावे लागतील. बघा इथं आता ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 म्हणजे काय, जे आत्तापर्यंतचं येणं होतं त्यामध्ये अजून हे येणं, माल विकलाय, नोंद झालेली नाही, म्हणजे ही रक्कम आपल्याला येणंच आहे. म्हणून आपण ही नोंद काय करा, 6,000 रुपये अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून याच्यामध्ये नोंद करून घ्या. आणि बाहेर आतल्या बाजूला 1,41,500 ही नोंद याच्यामध्ये करा. आता पुढं बघा, मगाशी आपण लेस बॅड डेट्स न्यू असा मुद्दा घेतलेला होता. लेस म्हणजेच एकूण येणे रकमेमध्ये 1,800 रुपये आपले कमी करा. जी रक्कम येईल ती दिसेल 1,39,700. आता एकूण खरे डेटर्स आहेत 1,39,700. आता आपल्याला याच्यावर या प्रॉब्लेममध्ये 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स असं दिलेलं आहे. म्हणजेच एकूण ओरिजिनल सन्ड्री डेटर्स किती आहेत, म्हणजे एकूण येणं किती आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, संशयित बुडीत 5% द्यायचे आहेत. आता 5% द्यायचे आहेत म्हणजे डेटर्स राहिलेले आहेत, म्हणजे येणं आहे आपलं प्युअर 1,39,700 रुपये. याच्यावर 5% RDD काढायला सांगितले आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला संशयित मिळेल पण नाही पण. मग याचा अर्थ ही रक्कम मिळणार नाही, म्हणजे ही आपल्याला येणे रकमेतून लेस करावी लागेल. म्हणून 1,39,700 भागिले 100 गुणिले 5 हे सूत्र वापरा. 100 मधील 2 शून्य घालवा, 1,39,700 मधील 2 शून्य घालवा, बरोबर 1,397 गुणिले 5, बरोबर जी रक्कम आपली येते ती रक्कम 6,985. याचा गुणाकार केल्यानंतर हे उत्तर मिळतं. ही रक्कम आपल्याला 5% काय करावी लागेल, डेटर्समधून लेस करावी लागेल. आता लेस RDD 5%, 6,985 आणि प्युअर सन्ड्री डेटर्स आता बाहेर येतील 1,32,715. आता यांचे इफेक्ट्स आपल्याला कुठेतरी द्यावे लागतील, कारण आपण न्यू बॅड डेट्स 1,800 हा आपला लॉस आहे. म्हणून आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाजूला जे बॅड डेट्स आहेत त्या बॅड डेट्समध्ये आपण काय करणार, ह्या गोष्टी ॲड करणार आहोत, ही देखील ॲड करणार आहोत. आता बघा काय केलं, इकडं बॅलन्स शीट आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मगाशीचे बॅड डेट्स 1,000 घेतले, आत्ताचे ॲडजस्टमेंट नंबर 5 मधले 1,800 रुपये याच्यामध्ये ॲड केले. आत्ता आपण 1,39,700 रुपयांवर खऱ्या डेटर्सवर जी 5% रक्कम आपण काय केली, RDD म्हणून आकारली, ती देखील आपली येणार नाही, ही इथं आपण नोंद केली. म्हणजे वर्षभरामध्ये एकूण बॅड डेट्स आणि RDD किती आहेत, 9,785. म्हणजेच एवढी आपली काय आहे, ही बुडीत रक्कम किंवा संशयित रक्कम या संदर्भात तरतूद केलेली ही रक्कम दिसते. आता याच्यामध्ये ही रक्कम जास्त आहे आणि प्रॉब्लेममध्ये अजून आपल्याला RDD नोंद करायची राहिली होती, जी क्रेडिट बॅलन्स 1,800 रुपये होती. मग आता बघा, नवीन तरतूद 9,785 आहे, जुने मिळालेली आलेली रक्कम, वसूल झालेली रक्कम RDD 1,800 रुपये आहे. मग या येणे रक्कम जास्त दिसते या वर्षाची, याच्यातून आपल्याला मिळणारी रक्कम आपण काय करायची आहे, लेस करायची आहे. 1,800 रुपये लेस करा, बाहेरच्या बाजूला 7,985 इतकी रक्कम आपल्याला दिसेल. अशा पद्धतीनं याची नोंद आपण इथं करून घेतलेली दिसते. आता संपूर्ण प्रॉब्लेम याच्यामध्ये आपण सगळ्या नोंदी केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करावं लागेल, हा प्रॉब्लेम टॅली करावा लागेल. टॅली करण्यासाठी पहिल्याच गोष्ट, आता बघा इथं सगळ्या टिकमार्क झालेल्या आहेत, इथं सर्व टिकमार्क झालेले आहेत, ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क झालेत, त्यांचे इफेक्ट्स नोंदवलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलेलं आहे, सगळ्या नोंदी व्यवस्थित घेतलेल्या दिसतात. आता आपल्याला काम करायचं आहे तो म्हणजेच हा प्रॉब्लेम आपल्याला टॅली करायचा आहे. टॅली करायचा म्हणजे पहिला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा,
मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा आणि मग आपण बॅलन्स शीट क्लोज करू. पहिला बघा, ट्रेडिंग अकाउंटला इथं दिसतं की क्रेडिटची बाजू मोठी आहे, जी 3,30,500 दिसते. 3,30,000. सदर प्रॉब्लेममध्ये ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू मोठी दिसत आहे, 3,30,500. आणि या केली तर ती रक्कम येते 2,21,000. म्हणजे आता बघा, डेबिट ही टोटल 2,21,000, म्हणजे खरेदी आणि खरेदीवरचा खर्च 2,21,000 आणि विक्री 3,30,500. म्हणजे याचा अर्थ निश्चितच याचा येणारा हा जो बॅलन्स आहे हा आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, ही रक्कम कशी आली, 3,30,500 क्रेडिटची टोटल वजा एकूण ही रक्कम 2,21,000. ही रक्कम 2,21,000 या 3,30,500 मधून वजा करा, जो आपला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन असेल 1,09,500. ही रक्कम याच्यामध्ये ॲड केल्यानंतर हे दोन्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट बाजू टॅली होतात. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डेबिटला कॅरीड डाऊन आहे म्हणजे तो क्रेडिटला काय होतो, ब्रॉड डाऊन होतो. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,09,500. आता एकूण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करावा लागेल. आता जर बघितलं तर लक्षात येईल क्रेडिटची टोटल 1,13,300 आहे, मात्र डेबिटची टोटल ही कमी दिसते. एकूण जर या सगळ्या गोष्टींची बेरीज केली तर ती रक्कम येते 24,679. डेबिटची खर्चाची टोटल 24,679, म्हणजे खर्च 24,679 आणि आपलं उत्पन्न 1,13,300. म्हणजेच निश्चितपणे आपल्याला प्रॉफिट झालेला दिसतो, ज्याला आपल्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट आणि द्या ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. पण आता काय करावं लागेल, 1,13,300 या क्रेडिटमध्ये एकूण खर्च 24,679 वजा केला तर ती रक्कम येते 88,621, जो आपल्या व्यवसायाचा नेट प्रॉफिट आहे. गेल्या वर्षीच्या प्रॉब्लेममध्ये आपण फक्त एकट्यालाच ही रक्कम देत होतो, पण आता आपल्या प्रॉब्लेममध्ये दया आणि क्षमा हे पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजेच पार्टनर आहेत. या दोघांचं प्रमाण एकास एक आहे, हे आपण प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच शिकलेलो आहोत किंवा बघितलेलं आहे. मग त्यांना एकास एक म्हणजे झालेला प्रॉफिट समान वाटून द्या. आता समान वाटून द्या सोपा आहे. 88,621 भागिले 2 जर केला तर प्रत्येकाचा रेशो इथं निघतो. म्हणून समान रकमा दया 44,311, क्षमा 44,310. एकाला एखाद दुसरा रुपये कमी आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर ही रक्कम आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. आणि आता आपण बघितलं 1,13,300, 1,13,300 या दोन्ही रकमा समान झालेल्या दिसतात. आता आपल्याला ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये दयाच्या कॅपिटलमध्ये 1,60,000 मध्ये ॲड नेट प्रॉफिट 44,311 काय करावे लागतील, ॲड करावे लागतील. ॲड करून याच्यामध्ये 1,000 रुपये जी आपली रक्कम होती गुड्स टेकन ओव्हर बाय दया, जी त्यानं स्वतःच्या वापरासाठी घेतलेली होती ती लेस करून घ्यायची. म्हणजेच एकूण ही रक्कम याच्यामधून 1,000 वजा केल्यानंतर ही रक्कम येईल 2,03,311 रुपीज. असाच प्रकार पुढं अजून एक दयाचा आपण नेट प्रॉफिट दिलाय. आता आपल्याला कॅपिटल ऑफ क्षमा 1,20,000 आहे, याच्यामध्ये तो नेट प्रॉफिट काय करावा लागेल, ॲड करावा लागेल 44,310 रुपीज. म्हणजेच त्याची टोटल दयाचं कॅपिटल बाहेरच्या बाजूला येईल 1,64,310 रुपीज. अशा प्रकारे या प्रॉब्लेममध्ये सर्वात शेवटी ज्यावेळी आपण नेट प्रॉफिट, नेट लॉस किंवा इतर सर्व गोष्टी देतो त्यावेळी हा प्रॉब्लेम समाप्तीकडे येतो. आणि आता आपण एक काम करा, आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम सुटला, प्रॉब्लेम बरोबर आहे की नाही याची जर तपासणी करायची असेल तर आपण बघू शकतो लायबिलिटीची एकूण टोटल, ॲसेटची एकूण टोटल कुठल्याही प्रकारचा बॅलन्स न बघता जर मोजली तर ती अगदी समान आली पाहिजेत. आता जर बघितलं तर लक्षात येईल की आपली लायबिलिटीची टोटल आले 4,82,321,
ॲसेटचे टोटल आले 4,82,321. म्हणजेच निश्चितपणे आपला हा प्रॉब्लेम टॅली झाला असं म्हणता येईल. धन्यवाद.